एक वर 5-5 चढाई होतील असं निश्चित दिसतोय. 20-21. ज्याला हृदयविकाराचा आजार आहे त्यांनी सामना पाहू नका हो, झटका येण्याची दाट शक्यता आहे. पाटणचे संघ ही सुवर्ण संधी आहे, सोडू नका. ही सुवर्ण संधी आहे, रक्ताचं पाणी करा. 5-5. धन्यवाद. महिला शहर अध्यक्ष भारतीय जनता पार्टी शीतलताई नांगरे यांचं देखील या ठिकाणी सहर्षाचं स्वागत आहे. 79-81 वॅगनर गाडी कोणाची जी आहे ती त्वरित तिथून काढायची आहे. मधोमध लावलेले आहे, भरपूर अडचणी होत आहेत. वॅगनर 79-81. थर्ड आणि अंतिम पुकार ग्राउंड क्रमांक 2 वर बापदेव वणी श्री हनुमान बोरी. तर थर्ड आणि अंतिम पुकार ग्राउंड क्रमांक 1 वर शिवशंभो पाटणेश्वर भैरेश्वर शिव. दोन्ही सामना संपताच जयत तयारीत राहायचं आहे. मधले रसिक वर्ग जरा बाजूला झालं तर बरं होईल हो, कारण सर्वांना सामने पाहायचे आहेत. आज तुमच्या गावात कबड्डी स्पर्धा आहे म्हणून मध्ये तुम्ही उभे राहणार का? विनंती आहे आयोजकांना, मायबाप तुम्ही जर पुढे राहिलात ना तर बसण्यासाठी जागा सुद्धा आहे हो. प्रमोदजी जांभेकर, मधला पॅसेज पूर्ण खाली करा. रायगड जिल्ह्याचा बुलंद आवाज सन्माननीय मिलिंद पाटील सर उपस्थित झालेले आहेत. सहर्ष स्वागत. आज स्पर्धा निरीक्षकांच्या भूमिकेत आहेत. स्वतः झोकून देणारे हे व्यक्तिमत्व आमचे मार्गदर्शक आहेत. धन्यवाद सर. 5-5 रेड चालू आहेत. धन्यवाद. अरे उतू नका मातू नका, घेतला वसा टाकू नका खेळाडूंनो, शांत रहा. हॅलो. ग्रामपंचायत वांगणीचे माजी सरपंच श्री लवशेठ तेलंगे, आपणास देखील विनंती आहे आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. आपणास विनंती आहे सोपानदारांकडनं की आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. श्री लवशेठ तेलंगे. आजूबाजूला कोणतेही संघ आले असतील तर आपण आल्याची नोंद करायची आहे. हॅलो. येथे उपस्थित व्यासपीठावर आदरणीय पत्रकार श्यामकांत नेर पगार साहेब यांचे इथे स्वागत होत आहे. कार्यकर्ता विनंती आहे की आपण मायेची शाल आणि पुष्प द्यायचं आहे. आदरणीय ज्येष्ठ पत्रकार सन्माननीय श्यामकांत नेर पगार साहेब, आग विझवण्यासाठी फायरचा बंब पाहिजे, जळला तरी पिलदार असा सोंब पाहिजे, पाण्यासाठी साठा करणारी जलकुंभ पाहिजे आणि लोकशाहीचा 4था स्तंभ पत्रकार पाहिजे, असे आमचे श्यामकांतजी नेर पगार साहेब इथे उपस्थित आहेत. त्याचा सन्मान इथे होत आहे गोळे साहेबांच्या शुभ हस्ते. तसेच दुसरे पत्रकार बंधू आमचे ॲडव्होकेट महेशजी पवार साहेब हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान केला जात आहे. ॲडव्होकेट महेशजी पवार साहेब. हॅलो. ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह आहे आणि आज ओमसाई मित्रमंडळ वाशी ही पदयात्रा गेलेली आहे साईबाबांची. तिथे ही स्पर्धा लाईव्ह बघत आहेत आणि तिथून तुम्हाला शुभेच्छा दिल्या गेलेल्या आहेत. बघा कबड्डीवर किती प्रेम आहे हो. तसेच आमचे पत्रकार सहकारी अनिलजी पवार साहेब हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान मायेची शाल आणि पुष्प देऊन करण्यात येत आहे. 5-3 21-23. समोरचे रसिक वर्ग विनंती आहे हो तुम्हाला, बसलात तर बरं होईल हो.
उत्तर भारतीय संस्कृतीचे उपाध्यक्ष राजनजी दुबे साहेब हे सुद्धा इथं उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत आहे. आपण स्टेजवर यायचं आहे. ग्राउंड नंबर 1 वर बघा, पाटण सहित 2 गुणांनी आघाडीवर आहे. विजयी झाला तर टाळ्यांचा गजर झाल्याशिवाय राहणार नाही. उत्तर भारतीय संस्कृतीचे उपाध्यक्ष सन्माननीय आदरणीय राजनजी दुबे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा यथेचा सन्मान केला जात आहे. या गावचे सर्व श्रेष्ठ ग्रामस्थ, अमितजी जांभेकर, पीडित जांभेकर टीम, सर्व स्त्रीयोग मंडळ, सर्व पदाधिकारी आधी कसोशीने मेहनत घेत आहेत. चांगल्या प्रकारचे सहकार्य करत आहेत. या सामन्याचे कबड्डी निरीक्षक आदरणीय मिलिंदजी पाटील सर सुद्धा इथे उपस्थित आहेत. धन्यवाद दुबेजी, आपण आलात. ओ हो, ग्राउंड नंबर 1 वर पहा, 23-27 कुणाचं पारड जड आहे हो? गावदेवी पाटण सई. आणि खरोखर या आनंदात आणखी एक भर पडलेली आहे. ही स्पर्धा युट्यूबवरच नाही तर JPR केबलवर पूर्ण रोहामध्ये 483 नंबरवर तुम्ही पाहू शकताय. घर बसल्या आपले आई वडील, आपले नातेवाईक सुद्धा ही स्पर्धा आनंदात पाहू शकताय. सर्वांनी आपल्या आपल्या घरी कॉल करा हो. 483 नंबर, काय आयोजन आहे सुंदर. ग्राउंड क्रमांक 2 वर थर्ड आणि अंतिम पुकार बापदेव वणी श्री हनुमान बोरी. सामना संपला आहे तरी दोन्ही संघांनी जय तयारीत त्वरित यायचं आहे.